जिल्ह्यात रब्बी हंगामातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 8 मका खरेदी केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरू असून 1 मे पासून प्रत्यक्ष मका खरेदीला सुरुवात होणार आहे। रब्बी हंगामातील 2025 ते 26 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि तिरोडा यांसारख्या तालुक्यांमध्ये सुमारे 8100 हेक्टर क्षेत्रावर मकाची लागवड करण्यात आली आहे। या हंगामात जिल्ह्यातून 6 ते 7 लाख क्विंटल मका उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करण्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंतचा कालावधी दिलाय। आतापर्यंत जिल्ह्यातील 659 शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपला मका पीक शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करावं असं आवाहन करण्यात आलंय। तर 1 मे 2026 पासून मका खरेदीला प्रत्यक्षात सुरू होणार असल्याची माहिती देखील यावेळी पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली। रब्बी हंगाम 25-26 मध्ये साधारणपणे कृषी विभागाच्या माहितीनुसार 8100 हेक्टरवर मक्याचा पीक पेरा सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी, काही प्रमाणामध्ये तिरोडा या भागामध्ये झालेला असून त्यापासून अंदाजित 6 ते 7 लाख क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे। जिल्हा पणन कार्यालयामार्फत दिनांक 10 एप्रिलपासूनच आपण मका खरेदीसाठी केंद्र कार्यान्वित केलेले असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 खरेदी केंद्र हे मकासाठी आपण नियुक्त केलेले असून त्याद्वारे 659 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कालाखेरपर्यंत नोंदणी केलेली आहे। सध्या एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी कालावधी दिलेला असेल। त्यामध्ये सुद्धा पर्याप्त जर नोंदणी नाही झाली तर आम्ही शासनाकडे पुन्हा नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मागू। तरी माझी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना, मका उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये 3 केंद्र दिलेले आहे। त्या ठिकाणी नळेगाव बांध, अर्जुनी मोरगाव खरेदी विक्री संघ व अर्जुनी मोरगाव बाजार समिती, तसेच सडक अर्जुनीमध्ये सौंदड भातगिरणी आणि पांढरी येथे मका खरेदी केंद्र कार्यान्वित केलेले असून देवरीमध्ये हालदोली या ठिकाणी देवरी खरेदी विक्री संघाचे केंद्र कार्यान्वित केलेले आहे। तसेच गोरेगावमध्ये गोरेगाव बाजार समिती या ठिकाणी केंद्र दिलेले असून तिरोडामध्ये नवेझरी या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र देण्यात आलेले आहे। असे एकूण 8 खरेदी केंद्रांवर मका उत्पादक शेतकऱ्यांना नाव नोंदणीसाठी विनंती करण्यात येत आहे। 1 मे पासून यामध्ये प्रत्यक्ष उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर मका खरेदी ही प्रत्यक्ष सुरू करण्यात येईल। सदर खरेदी ही तहसीलदार यांनी उपलब्ध करून दिलेल्या शासकीय गोदामात होत असल्यामुळे त्या ठिकाणी धान उत्पादकांनी 14% मॉइश्चरचा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी 14% मॉइश्चरचाच मका वाळवून न्यावा याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।